छावनी दाना बाजार के घर और दुकान को लगी आग में एक परिवार के 7 लोगों की दुखद मृत्यु हो गई है। राज्य के पणन और अल्पसंख्यक विकास मंत्री अब्दुल सत्तार इन्होंने इस घटनास्थल को भेंट देकर शोक व्यक्त किया। इसी के साथ इस घटना की सखोल चौकसी की जाएगी, अंत में सत्य सामने आएगा। सरकार पीड़ित परिवार के साथ है। मुख्यमंत्री ने जाहिर किए मदद के अनुसार सरकार पीड़ित की मदद करेगी और भविष्य में ऐसी घटनाएं ना हो, इसके लिए प्रभावी उपाय योजना भी सरकार करेगी, ऐसा आश्वासन अब्दुल सत्तार इन्होंने दिया। इस प्रसंग पर जिला बैंक के चेयरमैन अर्जुन गाड़े, केतन काजे, राजेंद्र ठोंबरे, जावेद पटेल, सतीश ताठे आदि के साथ स्थानिक रहिवासी उपस्थित थे। याची खरं म्हणजे चौकशी व्हायला पाहिजे। काही लोक बोलणं आहे म्हणजे अग्निशमन दलाचे अधिकारी आले, त्यांनी जशा पद्धतीने कारवाई करायला पाहिजे तशी केली मी, अशी त्यांची काही भावना आहे। काही लोकांच्या बाबतीत ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याची चौकशी करत नाही। हे सर्व चौकशी केल्यानंतरच फरक कळेल का याची जबाबदारी कोणाची आहे। ही जबाबदारीमध्ये जे जबाबदार जे काही त्यांच्या चुका झाल्या किंवा काही चुकून हे जे जळीत झाल्यानंतर काही लोकांना वाचवता येईल का, काही आजूबाजूचे काही शेजारी होते या लोकांनी प्रयत्न केले, काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला। काही लोक दुर्दैवाने 7 लोक आणि त्या बाकीचे जे परिस्थिती आहे ते तर काही बोलण्यासारखी बी नाही। एक महिन्यानंतर एक महिलाची डिलिव्हरी होती, त्यांच्या घरामध्ये त्याच्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती एकदम भयानक आहे। मला असं वाटतं की सरकारतर्फे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली त्यांना मदत करण्याची। सर्व समाज मदत करेल किंवा त्यांना जे लागेल आमच्यासारखे लोकही मदत करतील, पण जे जीव गेले याची कोणी किंमत करू शकत नाही। अशा भविष्यामध्ये घटना होऊ नये म्हणून छावणी परिसर असेल का जुना शहर असेल, या शहरामध्ये छोट्या छोट्या गल्ल्या आहेत। अशा गल्ल्यामध्ये ज्या पद्धतीने अशी दुर्घटना होते त्याच वेळेस ती परिस्थितीवर कंट्रोल करण्यासाठी भविष्यामध्ये सरकारला आम्ही कमिशनरशी बोलणार आहे, कलेक्टरशी बोलणार आहे आणि विशेषतः पोलीस कमिशनरशी बोलावं लागेल। महापालिका कमिशनरपासून तर मला वाटतं छावणी एरिया असल्या कारणाने अजूनही हे महापालिकेमध्ये समाविष्ट झाला नाही, पण भविष्यामध्ये महापालिकेमध्ये गेल्यानंतर काही ज्या ह्या दुर्दैवी घटना होणार नाही भविष्यामध्ये याची नोंद घ्यावी लागेल आणि शासनातर्फे त्यांच्या परिवाराला पूर्ण मदत केली जाईल आणि याची चौकशी करून पुढच्या भविष्यामधल्या ज्या दुर्घटना होणार नाही याच्यासाठी या शहरासाठी प्लॅन करावा लागेल। शहर मोठं आहे, छोट्या जुन्या गल्ल्या आहेत आणि त्यामध्ये अशा दुर्घटना भविष्यामध्ये होऊ नये याच्यासाठी ही शासनातर्फे विशेष प्रयत्न केले जाईल। ओके।